नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्र हो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा GR नवीन एक GR आलेला आहे। तरी हा GR कोण्या संदर्भात आहे आणि काय नवीन अपडेट केले आहेत तरी या GR मध्ये आपल्याला पूर्ण उल्लेख केलेला आहे। तरीही आपण या GR सविस्तरपणे पाहू। तर मित्र हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटत जातील। चला व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गठीत करण्याबाबतचा निर्णय आहे। हा दिनांक 15 जुलै 2024 रोजी आलेला GR आहे। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्याबाबत शासन निर्णय 28/6/2024 अन्वये मान्यता देण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक 11/7/2024 अन्वये विविध समित्या गठीत करण्यात आल्या होत्या। सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने सदर शासन निर्णय अधिक्रमित करून सुधारित विविध सचिवस्तरीय समित्या गठीत करण्याची बाब शासनाच्या विचारधानी आहे। शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने संदर्भ 2 येथील शासन निर्णय अधिक्रमित करून खालीलप्रमाणे सुधारित सचिवस्तरीय समित्या गठीत करण्यात येत आहेत। तर मित्रहो, याच्यामध्ये अजून समित्या नवीन गठीत करण्यात येत आहे माझी लाडकी बहीण योजनेमध्ये। तर याच्यामध्ये अशा काही भरपूर जे नवीन समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत ते आपण समित्या खाली दिलेल्या आहेत ते पाहू। लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती याचे अध्यक्ष म्हणून अपर मुख्य सचिव ऊर्जा विभाग मंत्रालय मुंबई हे अध्यक्ष म्हणून राहतील। प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य म्हणून राहतील आणि सचिव महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य आणि सचिव म्हणून याच्यात या समितीमध्ये राहतील। समित्याची कार्यकक्षा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपेक्षित लाभार्थ्यांची संख्या विचारून घेऊन कालबद्ध पद्धतीने त्यांची नोंदणीसाठी योजनेचे पोर्टल तयार करणे, सदर पोर्टल गो लाईव्ह करणे, योजनेच्या पोर्टलच्या वापरासंदर्भात भविष्य येणाऱ्या अडीअडचणींचे निराकरण करणे, लाभार्थ्यांची निश्चित समिती प्रधान सचिव नवी 2 नगर विकास विभाग मंत्रालय हे याचे अध्यक्ष राहतील। प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य राहतील। प्रधान सचिव ग्रामविकास व पंचायत राज विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य राहतील। सचिव महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य आणि सचिव राहतील। तर मित्र हो, समितीची कार्यकक्षा काय राहणार आहे ते आपण याच्यामध्ये बघत आहे। तर केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थी उदाहरणार्थ PM किसान, पोषण, मनरेगा, PM स्वनिधी, JSY, PMMVY व अन्य तत्सम योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी गाव पातळीवर अधिकृत लिस्ट उपलब्ध करून देणे, ज्या महिला राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभार्थी नाहीत त्यांची नव्याने स्वतंत्रपणे नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या याद्या तयार करण्याची पद्धत ठरविणे, उपरोक्तप्रमाणे दोन्ही प्रकारे तयार होणाऱ्या याद्यातील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता पद्धती निश्चित करणे, लाभ अदायगी प्रणाली समिती अपर मुख्य सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई हे या समितीचे अध्यक्ष राहतील। सचिव लेखा व कोषागारे मंत्रालय मुंबई
हे यांचे सदस्य राहतील आणि संचालक, लेखा आणि कोषागारे हे सदस्य आणि सचिव राहतील. याही समितीची कार्यकक्षा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत उपरोक्तप्रमाणे पात्र प्रत्येक महिलेला तिच्या आधार लिंक केलेल्या स्वतःच्या सक्षम बँक खात्यात थेट लाभ हस्तांतर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने सदर योजनेचा लाभ जलद गतीने देण्यासाठी कार्यप्रणाली निश्चित करणे. आवश्यक त्या ठिकाणी संबंधित बँक, पोस्ट पेमेंट बँक, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI आदी यंत्रणांशी समन्वय साधून लाभ अदायगीमध्ये सुसूत्र व गती आणणे. या संदर्भात भविष्यात येणाऱ्या अडीअडचणीचे निराकरण करणे. उपरोक्तप्रमाणे गठीत तिन्ही समित्या मुख्य सचिव आणि दैनिक अहवाल माहिती सादर करतील. तर मित्रहो, असा हा नवीन GR आलेला आहे, नवीन अपडेट झालेली आहे. भरपूर काही समित्या याच्यामध्ये नवीन आलेल्या आहेत. तर मित्रहो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील.